हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज होळी स्पेशल मी पुरणपोळी बनवणार आहे. पण ही पुरणाची पोळी हरभऱ्याच्या डाळीपासून किंवा चणा डाळीपासून नाही, तर तुरीच्या डाळीपासून बनवणार आहे. अशी बरीच लोक माझ्या संपर्कात आहेत, ज्यांना चण्याची डाळ पचण्यासाठी खूप त्रास होतो. म्हणून आज आपण चण्याची डाळ न वापरता तुरीच्या डाळीपासून पुरणाची पोळी बनवणार आहोत. चला तर मग बघूया आपण ही पोळी कशी बनवणार आहोत. इथे मी 1 पेला इतकी डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवली होती, त्याच्यामुळे ती डबल झालेली आहे. आता ही डाळ मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या शिजवून घेणार आहे. आपण कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजवायला लावतो तेव्हा त्याच्यामध्ये भिजलेली असते, त्याच्यामध्ये थोडं कमी पाणी घालायचं. म्हणजे जेवढी डाळ आहे त्या रेषेपर्यंतच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही, नाहीतर ती वरणाच्या डाळीसारखी पातळ होईल. त्याच्यामुळे ही तुरीची डाळ शिजवताना पाणी कमी घालायचं, हे एकदम लक्षात ठेवायचं. आणि कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की कुकर थंड होऊ द्यायचा आणि तोपर्यंत आपण पुरणासाठी गूळ कापून घ्यायचा. आता मी 1 पेला डाळ घेतली होती, म्हणून मी 1 पेला इतकंच गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर गोड खूप जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. इथे मी वेलची पावडरही करून घेणार आहे. वेलची पावडर बनवताना त्याच्यामध्ये वेलची, जायफळ आणि सुंठ असं तिघांचं मिश्रण करून मी वेलची पावडर बनवणार आहे. त्याच्यामुळे ही पुरणाच्या पोळीमध्ये ह्याचा फ्लेवर खूप छान येतो. आता आपली डाळ शिजलेली आहे. आता ती मी एका टोपामध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये ते 1 पेला गूळ आणि डाळ एकत्र करून आता गॅसवर पुन्हा एकदा शिजवणार आहे, म्हणजे गूळ डाळीमध्ये चांगला शिजेल. आता जेव्हा आपण गूळ आणि डाळ शिजवायला ठेवतो टोपामध्ये घेऊन, तेव्हा गुळाचं पाणी होतं आणि डाळ आपली पुन्हा एकदा पातळ होते. आपल्याला ती कंटिन्युअसली हलवत हलवत घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. या प्रोसेससाठी 15 मिनटं तरी कमीत कमी लागतातच लागतात, कारण का घाई करायची नाही. घाई केली तर पुरण आपलं पातळ राहील आणि पोळ्या लाटायला कठीण जातील. त्याच्यामुळे आपण डाळ आणि गूळ एकतर एकत्र छान मिक्स झालं पाहिजे आणि हे पुरण एकदम घट्ट झालं पाहिजे. आपल्याला तिथपर्यंत हे पुरण शिजवायचं आहे जिथपर्यंत चमच्यातून पुरण पडू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला दाखवेन शिजून झाल्यावर की मी पुरण चमच्यामध्ये घेईन आणि जरा हलवेन तरीसुद्धा ते चमच्याला चिटकून बसतं, ते इझिली पडत नाही. म्हणजे अशा स्टेजला आलं की आपलं पुरण शिजलाय असं समजायचं. पण पुरणाच्या डाळीमध्ये सुंठ घालायला विसरायची नाही. सुंठ घातल्यामुळे खूपच छान फ्लेवर येतो. वेलचीनी पण येतो, पण सुंठ घातल्यावर खूपच छान लागते. म्हणून थोडीशी सुंठ घालायला विसरू नका. आता मी हळूहळू करून गूळ चांगलं मिक्स करून घेत आहे डाळीमध्ये. आणि बघा कसं पातळ झालं, कारण गुळाचं पाणी झालेलं आहे. म्हणून आता हे सारण थोडंसं पातळ आहे. इथे घाबरून जायची गरज नाही. ते चांगलं शिजलं की घट्ट होतं आणि थंड झाल्यावर आपण पुरण वाटायचं नाही. आता हे असं वाटतंय की वाटायची गरज नाही, पण थोडेसे चंक्स त्याच्यामध्ये असतात, ज्याच्यामुळे आपली पुरणपोळी फुटू शकते. म्हणून जरी स्मूथ वाटत असलं तरी आपण पुरणाच्या जाळीतून एकदा हे सारण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता आपलं सारण कसं घट्ट होत चाललेलं आहे. अजून थोडा वेळ 5-1 मिनटं शिजवलं की सारण एकदम घट्ट होऊन जाईल. मग ते चमच्यातून सुटणार नाही. अशा स्टेजला आलं की आपण वाटायला घेऊया. आता हे बघा, मी एकदा चमच्यात घेऊन तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय बोलते. आता बघा, हे सारण मी चमच्यात घेतलंय पण ते पडलं नाही, म्हणजे सारण एकदम व्यवस्थित तयार आहे. आता आपण पीठ मळण्यासाठी तयारी करूया. आता एका पेल्यामध्ये अर्धा कप दूध घेतलेलं आहे मी आणि थोडेसे केसरच्या ताऱ्या टाकून घेतलेल्या आहेत. याच्यामुळे पिठालाही छान फ्लेवर आणि रंग येतो. काही लोक पिवळा रंग येण्यासाठी हळद वापरतात,
पण मला नाही आवडत म्हणून मी रंगासाठी आणि फ्लेवरसाठी केशरच वापरते. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता. आता मी पुरणाच्या जाळीतून चांगलं पुरण काढून घेणार आहे. इथे मी 1 ग्लास वापरणार आहे, म्हणजे हाताला आपल्या गरम पुरण असेल तरीही चटका लागणार नाही आणि पुरण वाटायला आपल्याला सोपं जाईल. इथे माझं पुरणही रेडी आहे. आता आपण पीठ मळून घेऊया, म्हणजे तोपर्यंत पुरणही आपलं चांगलं थंड होईल. आता मी इथे 1 पेला इतकं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जर नवशिके असाल तर तुम्ही पीठ थोडं जास्त घ्या. आता मी 1 पेला पुरणाच्या डाळीच्या हिशोबाने, ती फुगल्यावर 2 पेले होते, तर त्याच्या हिशोबाने मी 1च पेला पीठ घेतलेला आहे. पण नवशिके असाल तर तुम्हाला जास्त पीठ लागू शकतो. मग परत पीठ मळायची मेहनत नको, तर तुम्ही आधीच थोडं जास्त पीठ घ्या. तुम्ही दररोज करा, म्हणजे भरपूर वेळा करून करून माणूस शिकतो, तर तुम्हालाही नंतर पीठ कमी लागेल. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे इतकं गरम केलेलं तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे एकदम क्रिस्पी असं खुसखुशीत बनते आपली पोळी. आणि आता ह्याच्यामध्ये केशरवालं दूध घातलेलं आहे, म्हणजे त्याचंही फ्लेवर आपल्या पिठामध्ये छान येईल. आता हे पीठ मळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. इथे आपण त्याला पिठाला आपटून चांगलं एकदम खूप वेळ मळायचं, जवळजवळ अर्धा तास पीठ मळायचं. त्याच्यामुळे पिठामध्ये ग्लुटेन ॲक्टिवेट होतं आणि पिठाला एक स्ट्रेंथ येते, म्हणजे ते असं तुटत नाही, म्हणजे तुटूच शकत नाही. जर एवढा वेळ तुम्ही मळलात ना, तर त्याच्यातलं ग्लुटेन खूप छान ॲक्टिव्ह होतं. पीठ इथे तुम्हाला एकदम पातळ दिसत असेल, पण ते मळून घट्ट होतं. इथे मी थोडंसं तेलही घालणार आहे. तेलामुळे त्याचा चिकटपणा थोडासा कमी होईल आणि मला मळायला सोपं जाईल. आता इथे बघा, थोडंसं तेल घालून मळून पिठाचा चांगला गोळा करून घेतलेला आहे. पीठ असंच मऊसूद मळून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी मी गॅरंटी देते फाटणारच नाही. पीठ मळून झाल्या लगेचच पोळ्या करायला घ्यायच्या नाहीत. पिठालाही थोडीशी रेस्ट द्यायची आणि म्हणजे पीठ मळून झालं की त्याला अर्धा ते पाऊण तास एका बाजूला कवर करून ठेवून द्यायचं. पाऊण तासानंतर पीठ एकदम छान एकत्र येतं, छान मऊ होतं आणि मगच आपण पोळ्या करायला घेऊया. आता मी पाऊण तासानंतर पिठाच्या पोळ्या करायला घेतल्यात. बघा, इथे मी छोटासा पिठाचा गोळा घेऊन तो पसरून घेतलाय. पसरवताना आतल्या बाजूला जाड आणि बाहेरच्या बाजूला पातळ असं पसरून घ्यायचं. आणि मी 1 गोळा छोटा पिठाचा आणि पुरणाचा गोळा त्याच्या डबल साईजचा असं पुरण घेऊन पिठामध्ये चांगलं भरून घेतलंय. मग हातावर थापून घेतलंय आणि मग त्याची पुरणाची पोळी लाटून घेणार आहे. एक माझी लाटून झाली होती आधीच, ती तुम्हाला मी दाखवते. अशी छानपैकी शिजवून घ्यायची. बघा कशी छान फुगते पोळी. जर पुरण असं एकदम व्यवस्थित भरलेलं असेल तर पोळी आपली एकदम मस्त फुगते. तुम्ही पण अशीच पोळी नक्की ट्राय करून बघा. आणि एकदा चण्याच्या डाळीच्या ऐवजी तुरीच्या डाळीची पोळी नक्की करून बघा. जर तुम्हाला चण्याच्याच डाळीची पोळी करायची असेल तर ही प्रोसिजर अगदी सेमच आहे. एकदम सेम पद्धतीने तुम्ही चण्याच्या डाळीची पोळीसुद्धा करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही ही तुरीची डाळीची पोळी करून बघाल का, तेही कमेंट करून सांगा. आणि रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि रेश्माज किचन या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीसारखे छान रंग तुमच्याही आयुष्यात येवो आणि तुमचंही हे वर्ष सुखमय जावो. थँक यू सो मच.